PMOS मध्ये कुठले सिम्पटम दिसून येतात, म्हणजेच रुग्णाला कुठल्या तक्रारी जाणवतात, हे आज आपण वन बाय वन बघणार आहोत. त्यामध्ये नंबर 1, मेन्स्ट्रुअल ऑर रिप्रोडक्टिव्ह इश्यूज. पाळी अनियमित असणे, पाळीच्या 2 सायकल्समध्ये 35 दिवसांपेक्षा जास्त गॅप असणे, कधी खूप जास्त प्रमाणात तर कधी खूप कमी प्रमाणात रक्तस्राव होणे, PMS म्हणजे मूड स्विंग्स खूप जास्त असणे आणि ओव्ह्युलेशन फेज हा वाढल्यामुळे प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येणे. नंबर 2, अँड्रोजन रिलेटेड म्हणजेच मेल हॉर्मोन जास्त असणे. यामध्ये चेहरा, पाठ, पोळ यावर केस येण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं, त्याला हिरसुटिझम असं म्हटलं जातं. त्याचसोबत स्किन जास्त प्रमाणात ऑइली होते, ॲक्ने पिंपलचं प्रमाण वाढतं. नंबर 3, सो यामध्ये मेटाबॉलिक रिलेटेड इश्यूज, वजन वाढणे, ते कमी करायला प्रॉब्लेम होणे, पोटाच्या बाजूची चरबी वाढणे, कधी कधी खूप जास्त प्रमाणात भूक लागणे, कधी भूकच नाही लागत, जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे किंवा थकवा जाणवणे आणि सारखं थकवा जाणवणे. नंबर 4, इन्सुलिन रेझिस्टन्स रिलेटेड इश्यूज. सो यामध्ये वजन प्रचंड वाढतं, गोड खाण्याची इच्छा खूप जास्त प्रमाणात होते, स्किनवर बारीक बारीक टॅग्स येतात आणि मान किंवा काख या ठिकाणी काळपटपणा जाणवतो. नंबर 5, सो मूड स्विंग्स, एन्झायटी, इमोशनल ब्रेकडाऊन होणे, आपले इमोशन्स काय नेमकं आपल्याला म्हणायचं आहे ते स्वतःलाही आपल्याला कळत नाही, ब्रेन फॉग होणे, या सगळ्याच्या मेंटली किंवा इमोशनली रिलेटेड जे इश्यूज आहेत हे सुद्धा रुग्णामध्ये PMOS मध्ये दिसून येत असतात. हे झाले तुम्हाला जाणवणारे लक्षणं. आता डॉक्टर्सला यामध्ये काय जाणवतं हे आपण आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय, स्टे हायड्रेटेड. ज्यांना गरज आहे त्यांना ही रील अवश्य पाठवा.